आपण या दिंडी पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आपण कुठून आलेला? माझे नाव संजय तुकाराम एलपले, सांगोला तालुका जिल्हा सोलापूर, कमलापूर जय हनुमान मंडळ दिंडी, पांडुरंग पांढरे भाऊ आमचे यांचे दिंडीचे मालक आहेत. किती वर्षापासून ही दिंडीची परंपरा आपल्याला? आता 21वे वर्ष चालू. 21वा यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला किंवा दर्शनाला कशा पद्धतीने तुमचा प्रवास झाला या संदर्भात काय सांगा? आम्हाला आळंदीच्या अलीकडे उभं राहायला लागलं, पुलं सगळी बंद असल्यामुळं रिक्षाने आतमध्ये जायला लागलो होतं. तर माऊली, आपण हा प्रवास करत असताना अनेक वादळ वारे ह्या कसं ऍडजस्टमेंट करत असतात? त्यात कसं आहे, साधारणपणे दिंडीत येणं म्हणजे रस्त्यावर राहणं, पाल ठोकून राहणं असं राहतं. त्यामुळे येणाऱ्या ऊन वारा पावसाला झेलतच जावं लागतंय, कारण विठ्ठलाची ओढ लागली असते प्रत्येक भाविकाला. त्यामुळे जाणंही गरजेचंच असते, कारण आषाढी सोहळा हा देशातील सगळ्यात मोठा सोहळा असतोय. माऊली, आता सध्या आपण जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत. तर काय आपली सध्या मागणी विठ्ठलाकडे काय आपण? आजची जी ऍक्सिडेंटची दुर्घटना घडली त्या सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, आणि अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासनानं दक्षता घेणं गरजेचं आहे. सध्या पाऊस नाही, पावसाबद्दल काय सांगा? आता आम्ही जाऊन विठ्ठलाला तेच सकडे घालणार आहे, बाबा आमच्याकडे पाऊस पाड, कारण शेती शिवाय आम्हाला पैसे कुठून येणार आहेत.